राम नामाचा चमत्कार कसा ते आज आपण पाहणार आहोत. एका घनदाट अरण्यातून मध्यरात्रीच्या समयी एक विरक्त महाराज श्रीराम नामाचा जयघोष करत आपल्याच मस्तीमध्ये चालले होते. विरक्त असल्यानं ते सतत तीर्थयात्रा करत असत. कधी एका जागी स्थिर राहत नसत. त्यांच्या मुखात अहोरात्र राम नामाचा अखंड जप चालत असे. ते स्वतः तर त्या नामाच्या आनंदात डुबलेले असायचेच, पण जो कोणी भेटेल त्यालाही त्याच भक्तीच्या मार्गाला लावत असत. त्या रात्री वाटेत महाराज रस्ता चुकले, पण मनाचा विश्वास मात्र ढळला नाही. जिथे माझा राम नेईल तिथे जाऊ, असा त्यांचा भाव होता. चालता चालता त्यांना दूरवर दिव्यांचा झगमगाट दिसला. जवळ जाऊन पाहतात तर काय, एका अवाढव्य वटवृक्षाखाली विचित्र सोहळा सुरू होता. तिथे नानाविध वाद्ये वाजत होती. नाच, गाणी आणि मद्याच्या मैफली रंगात आल्या होत्या. अनेक स्त्री पुरुष वेड्या वाकड्या हालचाली करत नाचत होते, हसत होते. महाराजांनी क्षणात ओळखलं की हे कोणी सामान्य मानवी जीव नसून अतृप्त पिशाच्चे आणि प्रेतात्मे आहेत. महाराजांना पाहताच एका पिशाच्यानं त्यांचा हात धरला आणि त्यांना आपल्या राजासमोर नेलं. तो राजा एका शिळेवरती बसला होता आणि त्याच्या भोवती भयानक पिशाच्यांचा पहारा होता. त्या प्रेतांच्या राजानं गर्जना केली, "ए मानवा, तू इकडे कशाला आलास? आमची ही टोळी आज धुंद आहे. तुला मरणाची भीती वाटत नाही का?" महाराज अट्टहास करत म्हणाले, "मरणाची भीती? आणि मला? राजा, ज्याला जगण्याचा मोह असतो त्यालाच मृत्यूची भीती वाटते. आम्ही साधू लोक तर देहाचा अंत होणे हा आनंदाचा विषय मानतो. हे तर केवळ वस्त्रासारखे देह बदलणे आहे, जे प्रारब्धाशिवाय घडत नाही." महाराजांची ही कमालीची निर्भयता पाहून त्या पिशाच्यांच्या नायकाला खूप नवल वाटलं. त्यानं आदराने विचारलं, "विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते?" महाराजांनी विचारलं, "आज येथे असा कोणता मोठा उत्सव सुरू आहे?" तेव्हा तो राजा म्हणाला, "महाराज, माझी एकुलती एक मुलगी योग्य पती न मिळाल्याने आजपर्यंत कुमारी आहे. पण आता मला एक जावई मिळण्याची चिन्ह आहेत. या रानाच्या कडेला असलेल्या त्या गावात एका धनिकाचा मुलगा आहे. तो मुलगा अत्यंत दुराचारी आणि पापी आहे. त्यामुळे तो सध्या एका भयानक रोगाने पछाडलेला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्याचा मृत्यू हा अटळ आहे. मरताच तो आमच्या या प्रेतयोनीमध्ये येईल आणि मग माझी मुलगी त्याच्याशी लग्न करेल. त्याचा आम्ही आज आनंद साजरा करत आहोत." हे ऐकताच दयाळू महाराजांनी त्या तरुणाचा उद्धार करायचा असं ठरवलं. पहाटेच ते महाराज त्या गावामध्ये पोचले. चौकशी करताच त्यांना समजलं की नवल शेठचा मुलगा साकलचंद खरोखरच मृत्यूच्या दारात उभा आहे. महाराज त्याच्या उशाशी जाऊन बसले आणि राम नामाचा जप करू लागले. साकलचंदने डोळे उघडले तेव्हा समोर एका तेजस्वी संताला पाहून त्याला रडूच कोसळले. तो म्हणाला, "बाबाजी, मी आयुष्यभर खूप पापे केली आहेत. आता देवाच्या दरबारामध्ये काय तोंड दाखवू?" तेव्हा महाराजांनी त्याला धीर दिला आणि सांगितले, "बेटा, अजिबात घाबरू नकोस. प्रभू श्रीराम हे अधीतांचा उद्धार करणारे आहेत. रामायणातील एक एक अक्षर महापापांचा नाश करण्यास समर्थ आहे. तू आता तुझे चित्त एकाग्र करून
रामनामामध्ये मिसळून जा. दिवस मावळत आला तशी साकलचंदची प्रकृती बिघडली. अंतकाळ जवळ आला आहे हे पाहून महाराजांनी त्याच्या कानात पुन्हा पुन्हा रामनामाची आठवण करून दिली. मुखातून शेवटचा शब्द राम हाच बाहेर पडला आणि त्याचे प्राण पाखरू होऊन उडाले. त्याचे अंत्यविधी उरकल्यानंतर महाराज मध्यरात्री पुन्हा त्याच वटवृक्षाखाली गेले. पण आज तिथे मात्र स्मशान शांतता होती. तो प्रेतांचा राजा हताश होऊन डोक्याला हात लावून बसला होता आणि सर्व पिशाच्चे रडत होती. महाराजांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, काय झालं? काल तर मोठा उत्सव होता आणि आज तुम्ही हा शोक का करत आहात? तेव्हा तो राजा चिडून म्हणाला, तुमच्यामुळेच आमचा हा घात झाला. तुम्ही त्या मरणाऱ्या पापी माणसाला रामनामाचा मार्ग दाखवला आणि शेवटच्या क्षणी त्याच्याकडून नामस्मरण करून घेतलं. त्या नामस्मरणाच्या जोरावरती तो प्रेतयोनीतून सुटला आणि थेट वैकुंठाला गेला. आता माझ्या मुलीशी लग्न कोण करणार? ती तर कुमारीच राहिली. केवळ एकदा घेतलेल्या रामनामातून नरकातून उद्धार करण्याची किती मोठी शक्ती आहे हे प्रत्यक्ष त्या पिशाच्याच्या राजाकडून ऐकून महाराजांना देखील गदगदून आले. त्या पिशाच्याच्या राजाकडून सत्य ऐकून महाराजांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्यांना आता खात्री पटली होती की केवळ एकदाच पण मनापासून घेतलेले रामनाम देखील जीवाचा उद्धार करू शकतं. साकलचंद सारखा पापी मनुष्य जो आयुष्यभर नेहमी चुकीच्या मार्गावरती चालला होता, तो सुद्धा शेवटच्या क्षणी रामाचा नामाचा जप केल्यामुळे त्याची प्रेत योनीत न जाता तो थेट वैकुंठामध्ये पोचला. मध्यरात्रीचे शांत वातावरण, वटवृक्षाखाली बसलेला तो प्रेतांचा राजा दुःखामध्ये, निराशेमध्ये आणि महाराज मात्र आकाशाकडे पाहून हसत मुखाने म्हणतात, जय श्रीराम, जय श्रीराम. त्यांच्या मुखातून राम नामाचा निनाद पुन्हा सुरू होतो आणि ते निर्धास्तपणे आता पुढच्या प्रवासाला निघून जातात. रामनामाचा महिमा अपार आहे, अशी ही रामनामाच्या महिम्याची कथा. एकदाही श्रद्धेने घेतलेले रामनाम नरकातूनही मुक्ती देऊ शकतं. कधीच उशीर होत नाही. शेवटच्या क्षणी देखील भगवंताचे नाव आपल्याला कोणत्याही संकटातून तारून नेऊ शकतं, हे नेहमी लक्षात ठेवा. आता एक अशीच कथा आपण बघणार आहोत जी श्रीरामांशीच संबंधित आहे आणि त्यांच्या नामाचा महिमा किती अगाध आहे हे सांगणारी आहे. कथा शेवटपर्यंत नक्की बघा. एका राज्याच्या सीमेवरती एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलातून जाणारा रस्ता फार कमी लोक वापरायचे, कारण तिथे रुद्र नावाचा एक भयंकर चोर राहत होता. त्याच्या नावानेच लोक त्याला घाबरायचे. कोणीही त्या रस्त्याने जाण्याचा विचार केला तरी गावातले लोक त्याला थांबवायचे. जाऊ नकोस, तिथे रुद्र आहे. रुद्र हा लहानपणापासूनच कठीण आयुष्य जगला होता. भूक, अपमान आणि अन्याय यामुळे त्याच्या मनामध्ये जगाबद्दल प्रचंड राग साठलेला होता. एक दिवस त्याने ठरवलं की या जगात चांगुलपणाला काहीही किंमत नाही आणि त्या दिवसापासून तो चोर बनला. सुरुवातीला तो फक्त चोरी करत होता, पण हळूहळू त्याचं मन कठोर होत गेलं. त्याला लोकांच्या वेदनाही जाणवल्या नव्हत्या. एके रात्री
सर्वत्र काळोख पसरलेला होता. वाऱ्याचा आवाज आणि पानांची सळसळ सोडली तर सगळीकडे अगदी शांतता होती. रुद्र नेहमीप्रमाणे एखाद्या प्रवाशाची वाट पाहत होता. तेवढ्यात त्याला दूर एक मंद आवाज ऐकू आला. राम राम. तो आवाज हळूहळू जवळ येऊ लागला. रुद्रने झाडामागून डोकावून पाहिलं तर एक वृद्ध संत शांतपणे चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण शांतता होती आणि त्यांच्या मुखातून अखंड रामनाम चालू होतं. रुद्र लगेच बाहेर आला, तलवार उगारली आणि त्या संताच्या समोर उभा राहिला. ए म्हाताऱ्या, जे काही आहे ते दे, नाहीतर इथून जिवंत जाणार नाहीस. पण त्या संताच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नव्हती. तो अजिबात घाबरला नाही. त्यांनी शांतपणे डोळे उघडले आणि रुद्रकडे पाहिले. त्या नजरेमध्ये करुणा होती, भीती नव्हती. ते हसले आणि म्हणाले, बाळा, तुला खरंच काय हवं आहे? हा प्रश्न ऐकून रुद्र थोडा गोंधळला. आयुष्यात कुणी त्याला असं कधीच विचारलं नव्हतं. तो चिडून म्हणाला, मला खूप पैसा हवा आहे, खूप सोनं नाणं हवं आहे. संत शांतपणे म्हणाले, हे सगळं तुला कायमचं समाधान देईल का? रुद्र काही क्षण शांत झाला. त्याच्या मनात कुठेतरी हलचल झाली, पण तो लगेच स्वतःलाच सावरत म्हणाला, मला विचार करायला वेळ नाही. तेव्हा संत म्हणाले, ठीक आहे, पण एक छोटं काम करशील का? तू फक्त एकदा राम म्हण. रुद्र मोठ्याने हसला. मी? राम नाम? अहो, मी चोर आहे. संत म्हणाले, तू काही गमावणार नाहीस. एकदा म्हणून तर बघ. काहीतरी वेगळं वाटल्यामुळे रुद्रने चिडून एकदा म्हटलं, राम. तो शब्द उच्चारताच त्याच्या मनात काहीतरी बदललं. जणू आत खोल कुठेतरी दडलेलं काहीतरी जागं झालं. अचानक त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर दिसू लागलं. त्याने केलेले अपराध, लोकांचे अश्रू, त्यांचा आक्रोश. रुद्रच्या हातातून तलवार खाली पडली. त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. तो थरथरत संतांच्या पायावरती पडला आणि म्हणाला, मला वाचवा, मला वाचवा. मी खूप पाप केलं आहे. संतांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि शांतपणे त्याला म्हणाले, राम नामच तुला वाचवेल. त्या रात्रीपासून रुद्रने आपलं आयुष्य बदलायला सुरुवात केली. तो जंगलातच बसून राम नामाचा जप करू लागला. दिवस गेले, महिने गेले. त्याचा चेहरा बदलत गेला. त्याच्या डोळ्यात आता कुठेही क्रोध नव्हता, तर होती ती फक्त शांतता. हळूहळू लोकांना कळलं की तोच रुद्र आता साधू झाला आहे. लोक त्याच्याकडे येऊ लागले. तो प्रत्येकाला एकच सांगायचा, मी पापी होतो, पण रामनामाने मला बदललं. वर्ष लोटली. एक दिवस त्याच्या आयुष्याचा शेवटचा काळ जवळ आला. तो शांतपणे बसला होता. श्वास मंद होत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरती एक विलक्षण समाधान होतं. शेवटच्या क्षणी त्याच्या मुखातून पुन्हा तोच शब्द बाहेर पडला, राम राम राम. आणि त्याने शांतपणे देह सोडला. त्या दिवशी लोक म्हणत होते, हा तोच रुद्र आहे ना, ज्याच्यामुळे लोक त्याला खूप घाबरायचे. हो, तोच होता तो. पण रामनामाने त्याला पूर्णपणे बदललं होतं. आता तो चोर नव्हता. तो होता एक मुक्त आत्मा, जो रामनामाच्या
नावाने